नमस्कार. आज आपण पाहतोय व्हिटॅमिन B12. आज जर पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ 53% व्यक्तींमध्ये B12 डेफिशियन्सी आहे. प्रेग्नंट वुमेनमध्ये सुद्धा 55% डेफिशियन्सी आहे B12ची. आणि त्यामुळं B12 हे अतिशय महत्त्वाचं व्हिटॅमिन्स आहे की ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत. B12 हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे गुड बॅक्टेरिया तयार करतात. कोबाल्ट नावाच्या खनिजापासून, कोबाल्ट नावाचं एक खनिज आहे, मिनरल्स आहे, त्यापासून ते घेऊन त्याच्यापासून बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव, मायक्रो ऑर्गॅनिझम कोबाल्ट घेऊन B12 तयार करतो, व्हिटॅमिन B12. B12 जर शरीरात असेल तर ऊर्जा मिळते चांगली शरीराला. B12 मुळे RBC तयार होतात, कारण RBC लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी B9 आणि फोलेट म्हणजे B9 म्हणजे फोलेट आणि व्हिटॅमिन B12 सुद्धा लागतं. तेव्हा पुढे RBC तयार होते आणि लाल रक्तपेशी तयार होतात. DNA सुद्धा तयार करण्यासाठी B12ची गरज पडते. आपल्या नर्व्हचं संरक्षण सुद्धा कोण करतं? व्हिटॅमिन B12. B12 जर कमी झालं तर एनिमिया होतो, कारण एनिमिया म्हणजे रक्तक्षय, आणि त्यामुळं ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत पोचू शकणार नाही, कारण RBCच तयार होते B12 मुळे. त्याचबरोबर नर्व सिस्टम डॅमेज होते, नमनेस येतो. नमनेस म्हणजे स्थूलपणा, बधिरपणा, मुंग्या येणे, चक्कर येणे, विकनेस, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम दिसू शकतात. त्याचबरोबर DNAचे सेलसुद्धा कशाने तयार होते? B12 मुळे, त्यामुळे तिथे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. B12चा मेन सोर्स काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा सोर्स B12चा असतं ॲनिमल फूड. कारण व्हेजिटेबलमध्ये B12 तयार होत नाही किंवा नसतंच. त्यामुळे नॉनव्हेजमध्ये B12चं प्रमाण भरपूर असतं. त्यातले त्यात पहिला सोर्स म्हणजे महत्त्वाचा मराईन सोर्स, म्हणजे समुद्रामध्ये असलेले जीव, थोडक्यात मासे, सेलफिशमध्ये काल्म म्हणजे शिंपले, क्रॅब, खेकडा, प्रॉन्स, या सर्वांमध्ये B12 भरपूर प्रमाणात असतं. आणि ते कसं येतं? तर समुद्रामध्ये कोबाल्ट असतं खनिज, आणि कोबाल्ट कोण घेतं? अल्गी म्हणजे शेवाळ घेतं, आणि ते शेवाळ कोण खातात? तर हे जीव खातात, आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात त्यांच्यामध्ये B12 गेलेलं असतं. त्याचबरोबर दुसरा सोर्स असतो ॲनिमल, रवंथ करणारे जनावर, थोडक्यात गाय आणि म्हशीचं दूध. त्याच्यामध्ये रुमंड नावाचं जे पोट असतं, 4 कप्पे असतात पोटाचे. रुमंडमध्ये भरपूर करोडो अब्जामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात, सूक्ष्मजीव असतात, गुड बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियांना मूर घास किंवा घासामार्फत कोबाल्ट गेलेलं असतं, आणि मग ते त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात B12 तयार करतात, आणि मग ते B12 कुठं उतरतं? दुधामध्ये. आणि त्यामुळं 1 ग्लास गाईच्या दुधामध्ये 1 to 1.2 mcg एवढे B12 मिळतं. त्यामुळं दुधामध्ये B12 असतं. त्याचबरोबर समजा काही कोंबड्यांमध्ये सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम B12 तयार करतं, आणि ते अंड्यामध्ये योकमध्ये, पिवळा योक, त्यामध्ये B12 मिळतं. बरेच जण म्हणतात फर्मेंटेड प्रॉडक्टमध्ये, तर फर्मेंटेशनमध्ये जे आंबवलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये B12 असतं, पण ते ॲक्टिव्ह स्वरूपात नसतं. त्यामुळे ते खाण्याने आपलं B12 कधीही वाढत नाही, ते ॲक्टिव्हच नसतं. त्यामुळं फर्मेंटेशन प्रॉडक्टमध्ये B12 वाढत नाही. मानवामध्ये B12 थोडं प्रमाणात तयार होतं, कारण आपल्या लार्ज इंटेस्टाईन, मोठं आतडं, त्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया, आणि त्या बॅक्टेरिया B12 तयार करतात आहारामध्ये कोबाल्ट आलं की. आणि मग काय होतं? परंतु ते B12 आपल्याला काही उपयोगाचं नसतं, कारण आपली B12 हे ॲब्सॉर्प्शन कुठे होतं?
तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये म्हणजे लहान आतड्यातील शेवटचा भाग इलियम आहे, त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन होत असतं. परंतु लार्ज इंटेस्टाईन हे इलियमच्याही खाली असतं आणि त्यामध्ये जर आपले B12 तयार झाले तर ते वरती कसं येणार, त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळं आपणाला B12 हे आहारातनंच घ्यावं लागतं. आणि ते पण ज्यावेळेस आपण आहारातनं B12 घेऊ ते पण आपल्याला पचतं कुठे, तर स्टमकमध्ये. कारण B12मध्ये काय असतं, प्रोटीन, ते प्रोटीन बरोबर असतं आणि त्यामुळं स्टमकमध्ये जर ॲसिड असेल चांगलं तरच ते ब्रेकडाऊन होतं आणि सेपरेट होतं. किंवा स्टमक चांगला असेल तर पेप्सिन नावाचं जे एन्झाईम्स आहे ते सुद्धा ब्रेकडाऊन करतं B12 आणि प्रोटीनला. आणि मग B12 जेव्हा सेपरेट होतं तेव्हाच ते जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि इलियम मार्फत ते ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यामुळे पहा, आपण जेव्हा सप्लिमेंट घेतो किंवा डॉक्टरांनी सांगितल्यानंतर गोळ्या घेतो, ओरल जर गोळ्या घेतली तर स्टमकमध्ये ते फक्त 1%च ॲब्सॉर्ब होतं. जर आपण 1000 mcgचा डोस किंवा 1500 mcg डोस घेतला तर त्याला 1% म्हणजे 1 ते 1.5 mcgच आपल्याला ॲब्सॉर्ब झालेलं असतं. पोटातनं खूप कमी होतं कारण ते ॲब्सॉर्बच होत नाही. का, तर आपल्याला त्याप्रमाणे ॲसिड गेलेलं नसतं, पोटामध्ये तयार झालेलं नसतं. तसंच सब लिंग्युअल म्हणजे जीभ खाली ठेवून जी टॅबलेट देतात, स्ट्रीप देतात, त्यामधनं डायरेक्ट रक्तवाहिनीत B12 जातं. पण ते सुद्धा किती, त्यापेक्षा थोड्या प्रमाणात जास्त होतं, म्हणजे ओव्हरऑलपेक्षा थोड्या प्रमाणात जास्त होतं. ते सुद्धा किती होतं, फार फार तर 2%. म्हणजे जर तुमचा 1000 mcg डोस गेला तर 2 mcg आपल्याला मिळतं. आपली रोजची रिक्वायरमेंट आहे 2.4 mcg, 2.4 mcg डेली रिक्वायरमेंट आहे आपल्याला B12ची. त्यामुळे हाय डोस देतात कारण ॲब्सॉर्प्शन कमी होत असतं. फक्त इंजेक्शनद्वारे जे दिलेलं असतं ते 100% ॲब्सॉर्ब झालं असतं कारण ते डायरेक्ट रक्तवाहिनी दिलेलं असतं. त्यामुळे जास्त जर डेफिशियन्सी असेल सिव्हिअर ते इंजेक्शनच गरजेचं होतं आहे. आणि जर नसेल जास्त, बॉर्डर लाईन असेल तर टॅबलेट घेऊ शकता किंवा लिंग्युअल म्हणजे जिभेखाली ठेवणारी स्ट्रीप किंवा जिभेखाली ठेवणारी गोळी, त्यातनं आपण B12 घेऊ शकतो. B12 हे 200च्या आत आले की डेफिशियन्सी, 200 ते 300पर्यंत बॉर्डर लाईन, शक्यतो 300च्या पुढंच पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला एनर्जी मिळते, तेव्हा कुठे व्यवस्थित फंक्शन चालतात. B12 हे समुद्रात एक क्लॅम म्हणजे एक शिंपल्या टाईप असतं मऊ भाग, त्याचं सूप बनवतात, त्यातनं जवळजवळ 100 ग्रॅम मागे 35 पट मिळतं, म्हणजे 3500% मिळतं आपल्याला. त्याचबरोबर ओएस्टरमधनं, ते पण शिंपल्याचा प्रकार आहे, त्यातनं 18 पट जास्त म्हणजे 1800% मिळतं आपल्याला 100 ग्रॅममध्ये मागे. त्याचबरोबर प्रॉन्स, खेकडा, क्रॅब, एक अंड्यामध्ये जवळजवळ 0.5 mcg असतं. म्हणजे दिवसाला जर 4 अंडे खाल्ली योगसहित तर गरज पूर्ण होऊ शकते. दिवसाला सकाळी 1 ग्लास दूध आणि संध्याकाळी 1 ग्लास दूध जर गाईचं घेतलं तरी रेग्युलर आपल्याला मेंटेनन्ससाठी उपयोग पडू शकतो. फक्त डेफिशियन्सीमध्ये आपल्याला सप्लिमेंट मार्फत आपण घेऊ शकतो. ज्यावेळेस डेफिशियन्सी पूर्ण होईल मेंटेनन्ससाठी तुम्ही आहारातनं ते मेंटेन करू शकता.